चला तर मंडळी, आज गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे. आज 28 तारीख आहे. तर परभणीला स्वामी महाराजाच्या केंद्रात जायचे पारायणाला. त्यामुळे मी आज सकाळी लवकर 4ला उठलेले आणि सगळं काम आवरल्याच्या नंतर आंघोळ पाणी ठेवल्याच्या नंतर म्हणलं चला तुमच्याशी आज थोडंसं शेअर करावं. तर आता 4:57 झाली, कारण मी 4ला उठून अगोदर सगळं काम आवरलं, नंतर मग तुमच्याशी व्हिडिओ थोडासा शेअर करावा म्हणून मी शूट केला उशिरा. तर पाहे दारा सगळं झाडून काढलं. 4:15 वाजता सगळं पाणी हे शिंपलं आणि चूल पेटवली. आंघोळीला पाणी ठेवलं, आम्ही चुलीवरच आंघोळीला पाणी ठेवतो. आणि चला मग नंतर लगेच म्हणलं चला रांगोळी पण काढावी म्हणलं. तर रांगोळी दारात काढली, पण कसं आहे म्हणजे मी जास्त अशी डिझाईनची हे ते रांगोळीने आपली साधी सोप्या पद्धतीने जशी जमलं तशी. आणि कारण पहाटे कसं आम्हाला सकाळी 7ला जायचं होतं ना, तर आवरून त्यामुळे म्हणलं चला घाई घ्या आपली साधी थोडीशी रांगोळी पण काढली. आणि कलर बिलर भरले ना, घेतले होते कलरचा डबा सोबत कलर भरण्यासाठी, पण नाही भरला. आणि डिझाईनची दुसरी रांगोळी पण छान येत होती, पण म्हणलं चला आपल्याला उशीर होईल म्हणलं सकाळी आवरायचं नाही म्हणून आपली साधी रांगोळी काढली. थोडंसं एक पिवळा आणि लाल कलरचे टिपके दिले. मी कलरचा डबा आणला होता पण नाही काढली. आणि चला रांगोळी काढली. पुन्हा आंघोळ झाली लगेच. आंघोळ झाल्याच्या नंतर लगेच मी तुळशीची पूजा केली, दारातली उंबऱ्याची पूजा केली, दारात दिवा लावला. आणि पुन्हा खिडकीला पण एक दिवा ठेवला, कारण आपलं घर म्हणजे वास्तूच आहे ना, पण ते पण दिवा लावायला पाहिजे, कुडीला म्हणतात, म्हणून मी तिथं पण खिडकीला दिवा लावून ठेवला. पुन्हा तुळशी पुढं आज पारायणाचा पहिला दिवस आहे ना आज, तर मी काय केलं, तुळशी पैसे पण हळदीचं लेपन केलं आणि तुळशी महादेवाची पण पूजा केली, दिवा लावला. आणि आज स्वामी महाराजला पिवळं फुलाचा खूप प्रिय होतं, तर मी आज झेंडूची फुलं कालच आणून ठेवली होते. त्याचा तुळशीला महादेवाला पण पिवळेच फुलं वाहिले आज भरपूर सारे. आणि तुपाची दिवे लावली सकाळी दारात पण आणि तुळशीला पण. आणि ते झाल्यानंतर चौकटीला पण मी हळदीचं लेपन केलेलं होतं. तर म्हणलं चला आता चौकटीची पण उंबऱ्याची पण पूजा झाली, दिवा लावला आणि त्याला पण पिवळी फुलं वाहिली. आणि त्यानंतर मग मी काय केलं, घरातली पूजा केली. घरातली पूजा म्हणलं चला अगोदर दारातली तुळशीची उंबऱ्याची आणि नंतर म्हणलं घरातली पूजा करावी म्हणलं. कारण आंघोळ झाल्याबरोबर मी अगोदर हळदीचं लेपनला उंबऱ्याला लावलं. पुन्हा बाहेरचा मोठा दरवाजा ना, तर त्याला असं उंबरवाटा नाही, बाजूला असे ते दगडा ठेवतं ना चौकट तसं, पण तिथं पण मी थोडंफार लावलं कारण मेन दरवाजा म्हणून. तर चला आता घरातली देवपूजा. रामकृष्ण हरी मंडळी, तर आता देवपूजा ही करून झालेली. तर आज 28 तारीख आहे. आता 4 तारखेला दत्त जयंती आहे. तर आज 28 तारखेपासून आपले स्वामी महाराजाचे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे. तर चला तर आता मी कसं गेल्या वर्षी पण मी घरी केलेलं होतं पारायण, पण यावर्षी कसं की माझ्या मनात इच्छा झाली, चला म्हणलं स्वामी महाराजांच्या केंद्रातच आपण यावर्षी पारायण करायचं. तर परभणीला स्वामी महाराजाचं केंद्र आहे, तसं 2 का 3 ठिकाणी आहे. तर चला म्हणलं आम्ही बायकांना मिळून एक ऑटो रिक्षा केलेलं आहे आणि आम्ही 7 दिवस तिथंच पारायणाला जाणार आहेत. तर सकाळी 7ला जायचं आहे. तर मी 4ला उठले आणि पूर्ण सगळं सडा रांगोळी देवपूजा वगैरे सगळं झालेले. तर आता 6:40 झालेले. तर सगळं आवरून तयारी झालेली आणि पूर्ण सामान पण सोबत घेतलेलं आहे, कारण तिथं पारायण करायचं म्हणल्यावर चौरंग लागतो, म्हणजे सगळं आपली सामग्री मी तयार केलेली ठेवलेली. तर आता आम्ही ऑटोनं जाणार आहोत, आमचा ग्रुप मिळून सगळ्याजणी मिळून. तर चला तर तुम्ही पण आमच्यासोबत स्वामी महाराजांच्या पारायणाला. तर चला आता 7:45 वाजले. तर आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहेत परभणीला. तर चला पुन्हा तिथं भेटू आपण. जर आपल्याला व्हिडिओ कोणी केला, समजा तिथं अलाउड असलं, तर तुम्हाला तिथलं पण पारायणाचं थोडक्यात शेअर करायचा प्रयत्न करू. चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत. आता परभणीला स्वामी महाराजांच्या केंद्रात पारायण करायचे, तर त्यासाठी आपण इथं गुरुचरित्र ग्रंथ, 2 पिवळे पिसं आणि आपली स्वामी महाराजांची जपाची माळ, सुपारी, कुंकू आणि इथं गुळ घेतलेला आहे आणि हे फुलं घेतलेले आहेत पिवळे. इकडे 5 चौरंग आणि एक आसन घेतलेले. चला तर आता चालू आम्ही महाराजांच्या ह्याच्यात. नारळ 70.
सर्वसाक्षी पूर्ण्या भक्ता तारा फेरलाजी तू अग्नि तो पवना तू आकाश जीवना तुझो चंद्रा पूर्ण चंद्र सूर्यस्मय विष्णू आणि शंकराज विधाता तुंदा आठवेळलाजी करता आणि करता तुझा योता दाता आणि देवता तुझा आलेल्या महिला भगिनी बाहेर थांबा. मधलं हॉल मोकळा झाल्यानंतर तुम्हाला मध्ये बोलू. सिरियल नंबर 1 ते 203 हे गुरुचरित्राच्या हॉलमध्ये आहेत आणि त्याच्या पुढचे 204 ते 267 आणि आता आलेल्या सर्व महिला भगिनी त्या इथे बसणार आहेत आणि पुरुष सेवेकरी सुद्धा 351 ते 400 आणि आबव ही या पाठीमागच्या साईडला 5-5 लाईन करून बसणार आहेत. चला सोडा महिला. पारायण करताना जागेवर चला जागेवर बसा सगळ्यांनी आणि मध्ये कोणी येऊ नका. दर्शनाला मागच्या वया पुढे उद्यापासून पुढे घ्या. 2 मिनिट गेट उघडूच नका आताच. बिलकुल गेट उघडायचं नाही 2 मिनिटं मधलं झाल्याशिवाय. कृपया महिला सेवेकरला विनंती आहे त्याच्यात जे सेवे चला लवकर लवकर. जमलं का? हो 1 नंबर या गाला या ना. चला तर मंडळी, आज पारायणाचा पहिला दिवस होता आणि आम्हाला यायला 11:30 पावणे 12 वाजले. तर आज पारायणाचा पहिला दिवस असल्यामुळं तिथं आदल्या दिवशी बऱ्याच जणांनी नावनोंदणी केली होती आणि सकाळी गेल्यानंतर तिथं चिठ्ठ्या घेणं, पुन्हा ज्यांना गुरुचरित्र ग्रंथ नाही त्यांना गुरुचरित्र ग्रंथाची वाटप पण होती. पण आपापल्या जागेवर आता, कारण एका जागेवर चौरंग ठेवला तर 7 दिवस त्या जागेवर बसायचं असतं, तो चौरंग ग्रंथ उचलायचा नाही. पण आज पहिला दिवस असल्यामुळे सगळे आपापली जागा शोधणं, चिठ्ठ्या घेणं, म्हणजे सगळ्या ह्याच्यात वेळ गेला थोडासा. तर आत्ता 11:30 पावणे 12ला आलो आम्ही. तर आता उद्यापासून एवढा वेळ लागणार नाही. तर सकाळी 8 ते 8ची आरती झाली ना स्वामी महाराजांची की पारायणाला सुरुवात, आणि 10ला सुट्टी होणार. मग 10च्या नंतर आरती होणार आणि मग नंतर पारायणाला सुट्टी भेटणार. तर चला तर म्हणलं यावर्षी असं स्वामी महाराजांच्या केंद्रातच मला पारायण करायची इच्छा होती. तर चला ती पण पूर्ण व्हायली. आणि गेल्या वर्षी मी घरीच केलं होतं पारायण, कारण मी गुरुचरित्र पारायणाची दुसरीच वेळ आहे माझी. तर एवढं भारी वाटू लागलं स्वामी महाराजांच्या केंद्रात गेल्यानंतर, फ्रेश वाटू लागलं असं तिथून, म्हणजे तिथून असं उठाव पण वाटलं, इतकं छान फ्रेश वाटू लागलं तिथं. तर खूप महिला
पुरुष खूप खूप संख्या होती पारायणाला बसणाऱ्यांची. तर चला तर मग मी आज पारायण झाल्याच्या नंतर येता येता एक हे आणला, चौरंग आणला. म्हणजे मला 5-6 आणायचे होते, पण तिथं स्वामी महाराजच्या केंद्रातच हे दुकान आहे, तर तिथे एकच भेटला. तर ते भाऊ म्हणले मी उद्या बाकीचे आणतो म्हणले, तो पण एक आणला. कारण याच्यावर अशा देवाच्या मूर्त्या ठेवण्यासाठी आणलेलं आहे चौरंग. मला खूप दिवसात मी शोधत होते, मला सापडलंच नाही. प्रत्येक ठिकाणी कुठे गेले की मी दुकानात बघत होते. तर चला एक सापडला, आता उद्या बाकीचे आणतो म्हणले ते भाऊ. आणि त्यानंतर मी काय केलं, स्वामी महाराजांना वस्त्र आणले. आहेत वस्त्र, पण एक आज नवीन आणलं. चला मला आज पहिला दिवस आहे. आणि त्यानंतर हे पांडुरंगाला कपडे आणले, 2 कपडे आणले. तर बाकी काय नाही आणलं, हे थोडंसं आणलं. तर चला तर आज स्वामी महाराजांच्या गुरुचरित्राचा पहिला दिवस आहे. तर आजचं पारायणाचा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. आवडल्यास मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला आता जसं आजचा व्हिडिओ थोडक्यात तुमच्याशी शेअर करा, तसंच उद्याचा पण पारायणाचा दुसरा व्हिडिओ मी थोडाफार शूट करण्याचा तिथं प्रयत्न करीन आणि तुमच्याशी पण शेअर करण्याचा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.